नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता रमा ही घरी जेवण करत असते, परंतु अक्षय तिला आता जेव्हा तो तिचा नोकर आहे तर तो तिच्यासाठी गुलाबजाम किंवा खीर घेऊन आलेला असतो आणि तो रमाला विचारतो की हे बघा मॅडम, तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा आता रमाला मात्र आता त्यामध्ये अक्षय दिसतो आणि ती म्हणते की हे बघा अक्षय, मला माहिती आहे की तुम्ही काही सांगू नका, मला सर्व काही आठवतंय. अक्षय म्हणतो की जेव्हा तू आपली पहिली भेट झाली होती तेव्हा कशा 2 वेण्या वगैरे घातल्या होत्या आणि जो काही तेव्हा पहिल्या भेटीतला तो ड्रेस घातला होता, तो ड्रेस घालून आणि 2 वेण्या घालून मला भेटायला ये. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की हे बघा, मला काही सांगू नका, मला सर्व काही आठवतंय. आता असं म्हटल्यानंतर जेव्हा आता तो नोकर आहे तर तो म्हणतो की सॉरी मॅडम, मी तुम्हाला फक्त विचारलं की गुलाबजाम हवा आहे की खीर. तर आता रमा तेव्हा भानावर येते आणि परत म्हणते की सॉरी. आता रमाचं काही कळत नसतं, अण्णा हे सर्व बघत असतात आणि अगदी गडबडल्यासारखं म्हणते की काही नको आणि परत जेवायला सुरुवात करते. रमाला मात्र सगळीकडे अक्षय दिसत असतो. तेव्हा रमा स्वतःलाच मनात विचारते की नक्की हे काय होतं, मला सगळीकडे अक्षय का दिसतात आणि उद्याच्या भेटीचं मात्र एक एक क्षण माझ्या डोळ्यासमोर अगदी स्पष्ट आहे, विसरायचा काही प्रश्न येतच नाही. आणि असा विचार करत असताना मात्र तिला पुन्हा आता अक्षय आपल्या समोर दिसतो आणि अगदी पहिल्या भेटीपासून शेवटच्या भेटीपर्यंत जे सुखाचे क्षण आपल्या आयुष्यामध्ये होते ते सगळे काही क्षण आपण उद्याच्या दिवस एकत्र जगून घेऊ. आता हे अक्षय तिला बोलत असताना समोर दिसतो आणि त्यावेळेस मात्र आता अक्षय तिला विचारतो की मला सांग बरं रमा, पहिल्या भेटीमध्ये मी तुला कसं वाटलं होतं, खडूस वाटलं होतं का. तेव्हा आता रमा थोडीशी रागानेच म्हणते की हो, पहिल्या भेटीत अगदी खडूस तर वाटलाच होता, परंतु थोडेसे उद्धट सुद्धा वाटले होते. म्हणून रमा आता गाल फुगून बसते आणि तेवढ्यात मात्र आता तो नोकरच तिथे असतो आणि तो म्हणतो की सॉरी मॅडम, अहो मी कधीही तुमच्याशी उद्धट नाही वागलो. तेव्हा आता रमा पुन्हा अगदी धक्क्यानेच बघत असते. रमाला काय तिचंच काही कळत नाही की नक्की आता हे कसले भास होतात. तिला सारखे अक्षयचे भास होतात आणि ती अक्षयच्या रूपातच मात्र आता त्या नोकराशी बोलत असते. अण्णा मात्र अगदी आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात. रमा आता अण्णांना बघून आणखीनच कावरी होते. आता पूर्णपणे डोक्याला हात लावून ती त्या नोकरकडेच बघत असते आणि नक्की आता त्या नोकराला काय उत्तर द्यावं हेच काही तिला कळत नसतं. आणि रमा आता जेवायला सुरुवात करते आणि तेव्हा पुन्हा आता रमाला अक्षयचंच बोलणं आठवतं आणि तो रमाला हे म्हणत असतो की अगं रमा, तुला माहिती आहे का, तू मला केव्हापासून आवडायला लागली होती, त्या वडापावच्या गाडी जवळ आपलं जे पहिलं भांडण झालं होतं ना तेव्हापासून. चल आपण तेथूनच सुरुवात करू. तर रमा आता तिकडे बघत म्हणते की हो नक्कीच. आणि रमा म्हणून जाते की तेथे जास्त खाऊ नका आणि तेवढ्यात आता तो नोकर पुन्हा त्याला असं वाटतं की तो माझ्याशीच बोलत आहे आणि म्हणून तो आता रमाला म्हणतो की मॅडम, अहो मी खात नाही तर वाटत आहे. आता हे ऐकल्यानंतर आम्हाला आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता अण्णांनाच हसू येतं. अण्णा मात्र आता त्या निलेश नोकरला म्हणतात की हे बघ, तू ट्रे मात्र तेथे ठेव, मी बघतो काय लागते आणि काय नाही, तू जा बरं. आता अण्णाही हसतात आणि तो निलेश सुद्धा खूप हसत असतो. रमा मात्र अगदी आपलं चेहरा झाकून बसलेली असते, डोक्याला हात लावत. तेव्हा आता अण्णाच रमाला विचारतात की रमा, तुझं काय सुरू आहे, नक्की काय हे चालले, मी सकाळपासून बघतोय तुझी गंमत. तू अगदी शाळेमध्ये गेली होती तेव्हा सुद्धा शिक्षकांची काही चूक नसताना तू त्यांच्यावर ओरडत होती आणि अगदी स्वतःचीच का हसत होती. आणि आता निलेशशी सुद्धा बोलताना तू उद्धट आणि खाता काय, हे सगळं काही अगदी नक्की काय बोलत होती तू, आहे तरी काय हे सर्व. किंवा आता रमा असं म्हणते की काही नाही आणि नाही ते अण्णा, असे अनेक काय उत्तर द्यावं ते तिला काही कळत नसतं. अण्णा विचारतात की नक्की रमा, तुला काय म्हणायचं आहे, काही नाही आणि काय हवं हे. आणि हे बघ रमा, तुझं जेवणामध्ये अजिबात लक्ष नाही, तू एक काम कर, शांतपणे जेवण कर आणि वर जाऊन थोडासा आराम कर आणि लवकरात लवकर झोप, कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आणि एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी आपल्याला जायचं आहे. तर तेव्हा आता रमा लगेच अण्णांना असं म्हणून जाते की नाही, उद्या नाही, कारण उद्या तिला तर अक्षयला भेटायचं असतं. तेव्हा आता अण्णा म्हणतात की अगं काय झालं रमा, किती मोठ्याने ओरडतेस, मी किती दचकलो होतो आणि काय उद्या नाही काय नाही, नक्की तुझं काय, कुठे जायचं आहे तुला. तेव्हा आता रमा म्हणते की अण्णा हे बघा, उद्या नाही,
कारण उद्या माझ्याकडे वेळच नाही. आणि सॉरी अण्णा. तेव्हा आता अण्णा म्हणतात की नक्की काय? अगं हे बघ साई सुद्धा आता पाचगणीमध्ये नाही, त्यामुळे उद्या आपल्याला दोघांनाच मीटिंगसाठी जावं लागणार आहे, ते पण लवकरात लवकर. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा मला मान्य आहे की साई येथे नाही, परंतु उद्या मला एक खूप महत्त्वाचं काम आहे. उद्याचे दिवस मात्र अण्णा तुम्ही अगदी हँडल करा प्लीज, मी नाही येऊ शकत. तेव्हा आता अण्णा म्हणतात की अगं पर्सनल काम आहे ते अगदी नंतर कर, परंतु मीटिंगचं काम किती महत्त्वाचं आहे ते समजून घे. त्यावरती आता रमा म्हणते की हे बघा अण्णा प्लीज तुम्ही समजून घ्या, नाहीतर आपण आता ही मीटिंग पोस्टपोन करूयात. तर त्यावर आता अण्णा म्हणतात की हे बघ आपण एक काम करू, तू जेवण करून घे आणि आता जाऊन मस्त आराम कर, म्हणजे जाऊन झोप, म्हणजे तुझ्या डोक्यात हे विचारांचं वादळ सुरू आहे ना ते जरा शांत होईल. आणि हे बघ तू आता मात्र फिजिकली इथे आहे, परंतु मनाने मात्र तू दुसरीकडे आहे, विचार मात्र दुसरा तुझ्या मनामध्ये आहे. नक्की काहीतरी गोड खा, तुला अगदी बरं वाटेल. तेव्हा आता रमा म्हणते की हो अण्णा. रमाचं मात्र आता जेवणाकडे सुद्धा लक्ष लागत नाही, ती फक्त आता चिवडत असते. तर आता अण्णा तिला म्हणतात की अगं जेवणा आता का चिवडत बसलीस, काय करावं ह्या रमाला काहीच कळत नाही. तेव्हा आता रमा स्वतः मनात विचार करते की आता हे सर्व विचारांचं वादळ कसं थांबणार, कारण उद्या आमचा आता शेवटची भेट आहे, शेवटचा निरोप. मग आता हे कसं शक्य आहे विसरणं, हे काही माझ्या मनामध्ये अक्षय विषयीच्या आठवणी आहे, त्याचा विचार करणं मी कसं थांबणार. त्यानंतर आता इकडे अक्षयची सुद्धा अवस्था तीच असते. अक्षय ते रमा अक्षय नावाचं जे मंगळसूत्र आहे तर ते आपल्या हातात घेतो आणि आता तो रमाला आठवतो. रमाला अगदी काय तिची अवस्था असेल, तिच्या मनाची काय चलबिचल होत असेल, तिच्यावर आत्ता जे काही विचारांचं वादळ सुटलं असेल, ते मात्र मला सगळं काही कळतं की रमा नक्की कोणत्या विचारात असेल. आणि हे बघ रमा मी मात्र शांत झोपणार आहे, कारण बेचैन होण्याची वेळ आता तुझी आहे माझी नाही. त्यानंतर आता इकडे रमा मात्र आपलं कपाट उचकते आणि नक्की काय उद्याच्या भेटीसाठी काय करू, साडी नेसू की ड्रेस घालू. परंतु आता जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मात्र आता मी कोणता ड्रेस घातला होता ते आठवते, परंतु रमाला काही अगदी सुचत नसतं. ती स्वतःलाच विचारते की मला हे असं का होत असेल, काहीच का सुचत नसेल. आणि ती स्वतःलाच म्हणते की रमा तू शांत हो, तू स्वतःच हे सर्व मान्य केलेलं आहे, हिंमत मात्र हारू नको, कारण उद्या आता ह्या आठवणी जगताना मात्र मी पुन्हा तुटले तर काय करणार. काही झालं तरी मला अगदी तटस्थ राहावंच लागेल, स्वतःला सावरावं तर लागेलच, काही झालं तरी मनाला आवर घालावीच लागेल. त्यानंतर आता इकडे अक्षय सुद्धा आता नक्की उद्या भेटीसाठी कोणता ड्रेस वगैरे घालायचा आहे म्हणून तो आपल्या कपाटात अगदी प्रत्येक म्हणजे शर्ट वगैरे शोधत असतो. आणि आता तो मनामध्ये विचारच करत असतो की रमा तू कितीही ठरव वेगळं होण्याचं, पण तुला आता हे शक्य नाही. आणि हे बघ रमा ही आपल्याच प्रेमाची परीक्षा आहे असं समज, त्यामुळे रमा तू तयार राहा उद्या पुन्हा प्रेमात पडण्यासाठी. म्हणून रमा आता जो पहिल्या भेटीतला ड्रेस आहे तर तो ड्रेस तिने घातलेले असतात आणि त्यावर मस्त 2 वेण्या आपल्या केसांच्या बांधलेल्या असतात. आता रमा ही छान तयार होती, ते घड्याळ तेच घालते, साखळी टिकली वगैरे आणि कानातील हे सगळं काही अगदी ती घालून मात्र आता बॅग वगैरे घेते आणि खाली येते. आता रमा अगदी अक्षयसाठी परफेक्ट तशीच तयार झालेली असते की जेव्हा पहिल्या भेटीत जेव्हा त्यांची भेट झाली होती त्यावेळी जशी रमा दिसत असते ॲक्च्युली सेम टू सेम रमा आत्ताच तशी ऑलरेडी दिसत आहे. आता मात्र ती घाईने खाली येते आणि इकडे तिकडे बघते की कोणी आहे की काय, आणि डायरेक्ट ती आता अक्षयला भेटायला जाण्याचं ठरवते. तेव्हा आता घरामध्ये अण्णा नाही हे तिच्या लक्षात येते, कारण अण्णांची सकाळी लवकर मीटिंग होती आणि ते घरात नसतील, लवकरच गेले असतील आणि ते येण्याच्या आतमध्ये मला निघावं तर लागेलच. आणि आता मात्र रमा निघणार तोच लगेच आता माईही आता त्या निलेशच्या सोबत बॅग वगैरे हातात देते आणि घरी येते आणि रमाला आवाज देते की रमा ए पोटे. आणि तेवढ्यात रमा मात्र ओढणी आपल्या डोक्यावर घेते आणि लगेच बाजूला अशी थोडीशी म्हणजे पाठमोरी उभी असते. आता रमा स्वतःला विचार करते की जर आईंनी मला ह्या कपड्यामध्ये बघितलं तर त्यांना कळेल की मी अक्षयला भेटायला निघालेले आहे म्हणून. आणि रमा मात्र आता जायला निघते. आता मात्र माई खाली तिथे सोप्यावर बसून पुन्हा म्हणतात की रमा अगं हे बघ खाली आहे खाली. तेव्हा आता दरवाजात जाणारी रमा आहे तर ती पुन्हा उभी राहते आणि आता मात्र हे बघ मी बायकांसाठी साड्या वगैरे घेऊन आलेले आहे, तुझ्यासाठी सुद्धा बघ ना अगं. आणि तेव्हा मात्र आता रमा ही दरवाजात उभी असते पाठमोरी उभी. तर माईला असं वाटतं की मोलकरीण आहे म्हणून माई लगेच आता विचारतात की काय ग रमा घरात नाही का. तेव्हा आता रमाच्या लक्षात येते की आईंनी मला नाही ओळखलं तर, आणि ती आता स्वतःलाच म्हणते की सॉरी आई मी तुमच्याशी इतकं खोटं वागत आहे. आणि असे बोलून ती पुन्हा जायला निघते आणि आता मात्र ही रमा तिथून निघून जाते. परंतु माई मात्र आता रमाला बघायला मात्र आता पुन्हा वर म्हणजे यायला निघतात.
आणि तेवढ्यात मात्र तिच्या मोबाईलवर आता इरावतीचा मेसेज येतो. इरावतीचा मेसेज बघून आता लगेच ही संध्या आहे तर ती आपला मोबाईल चेक करते आणि त्यामध्ये आता हे असं लिहिलेलं आहे, म्हणजे मेसेज पाठवलेला आहे की रमा आणि अक्षय मात्र त्यांच्या जुनी आठवणी आहे तर ते जगणार आहेत. मग काय करायचं हे तुम्ही तुमचं ठरवा. आता माई जेव्हा हा मेसेज वाचते तेव्हा तिला आता आणखीनच राग येतो. तेव्हा आता माईच्या लक्षात येतं की म्हणजे आता जी पोट्टी उभी होती तर ती रमा होती तर, आणि त्या मुलीने मात्र 2 वेण्या सुद्धा घातलेल्या होत्या. तेव्हा आता ती नक्की तीच पोट्टी होती आणि नक्की ह्या पोट्टीने मला का फसवलं असेल. आता ह्या पोरीचं काय करायचं आहे. तिने 2 वेण्या तरी घातलेल्या होत्या, नक्की ती रमाच होती. आता ती विचार करत बसलेली असते. आता नक्की ही इतकी तयार होऊन ती कुठे गेली असेल, नक्की आता कुठेही भेटणार आहे तेच काही कळत नाही, म्हणून संध्याला टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे शशिकांत सोराला म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, तू जबाबदार आहे. नक्की अक्षयने इतका मोठा निर्णय घेतलेला आहे आणि काय गरज होती तुला अक्षयला फुकटचे सल्ले देण्यासाठी, त्यामुळेच मात्र त्याने इतकं मोठं म्हणजे पाऊल उचललेलं आहे. आणि हे बघ हिम्मत धर, काहीतरी कर असं, म्हणजे आता ते दोघं एकत्र येऊन मात्र ब्रेकअपचा दिवस साजरा करत आहे. नक्की आता हे सर्व काय करायचं, काय काय ही आयडिया आहे जरा काही कळत नाही, म्हणून आता शशिकांत खूप टेन्शनमध्ये येतो. तर पार्वती आजी त्याला म्हणते की शशिकांत अरे जरा अगदी दमाने काय इतका ओरडतोस. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की आई आपण आपल्याच हाताने सगळं काही उद्ध्वस्त करत आहोत. जे काही प्लॅन आपण आतापर्यंतचे केले होते तर ते मातीत गेले. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अरे त्यामागे काहीतरी अगदी विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला असेल अक्षयने सुद्धा. तर आता शशिकांत म्हणतो की नाही, अक्षय काही व्यवस्थित निर्णय घेत नसतो. हे बघ हे सगळं सोरामुळे झालेले आहे, तिलाच माहिती नाही की ती अक्षयला अगदी तोंड वर करून काय बोललीस ते, आणि आता बघ तिचा चेहरा बघ कसं झालेला आहे. तेव्हा मात्र आता पार्वती आजी शांतपणे विचारते की सोरा काय झालं होतं, तू आता अक्षयला असा सल्ला का दिला बरं. त्यावरती आता शशिकांत टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की आई आता अगदी बोलून काय उपयोग आहे, जे घडायचे होते ते तर घडत आहेच, आणि जर हे सगळं रमाने मनावर घेतलं तर ती कायमची अगदी धूर सोडून जाईन आपल्याला. सरळ मात्र आता रमा साईशी लग्न करेल आणि आपण मात्र येथे हात जोडत उभं राहू. त्यावरती ठामपणे आता सोरा म्हणते की हे बघा ती साईशी लग्न नाही करणार. आणि आता सोरा मात्र शशिकांतला म्हणते की हे बघा काका, आता रमाला मी पूर्णपणे ओळखलेलं तर नाही, रमा कशी आहे त्याबद्दल सुद्धा मला जास्त माहिती नाही, परंतु इनफॅक्ट म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याबद्दल सुद्धा मला पुरेपूर माहिती नाहीत. पण एक गोष्ट मी खात्रीने सांगू शकते, कारण ती अक्षयशिवाय दुसऱ्या कुणासोबत सुखाने नाही राहू शकत, आणि माहिती नाही की का तिने आता स्वतःभोवती एक असं कवच निर्माण करून घेतलेलं आहे की ती अक्षयवर प्रेम करतच नाही, परंतु उलट मात्र तिला अक्षय मिळवण्यासाठी जे काही आता प्रयत्न करत आहे त्यामुळे मात्र हे कवच तर नक्की फुटू शकतं, आणि जरीही नाही फुटलं तरी सुद्धा त्याला तडा तर नक्कीच बसेल. बघत राहा तुम्ही काय होते ते. आणि कधीतरी मात्र समोरच्याच्या भाषेतच त्याला उत्तर द्यावं लागतं, म्हणजे ती व्यक्ती आहे ती कम्प्लीटपणे वेसलेस होऊन जात असते. आणि एकदा आम्हाला सर्व काही कळाले म्हणजे आपल्या परतीच्या जे काही वाटा आहेत सगळ्या की बंद झाल्यात, मग मात्र तुम्ही बघत राहा की तिच्या मनामध्ये जी घुसमट समजत आहे का तुम्हाला. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की हो मला समजले, कारण त्या घुसमटीमुळे मात्र ती अक्षयच्या जवळ येण्याचा मार्ग शोधेल. तर बरोबर आहे ना हे. तेव्हा आता ही सोरा म्हणते की हो एक्झॅक्टली बरोबर आहे. त्यावरती शशिकांत म्हणतो की हे बघ आई, पण असं जर काही झाले नाही तर मात्र आपला प्लॅन हा फसेल, तो मातीत जाईन सर्व काही प्लॅन. त्यावरती आता ही सोरा म्हणत असते की हे बघा अक्षय चं जे काही प्रेम रमावरती आहे ना, तेच प्रेम आपल्याला रमाच्या मनात जागवायचं आहे, आणि आजच्या दिवस ही कसोटी आहे असं समजा, आणि ती कसोटी मात्र आपण व्यवस्थितरित्या पार पाडली ना, आणि मग तुम्ही बघत राहा की काय चमत्कार होतो. रमा सगळी काही बंधनं अगदी तोडून ती पण कायमची अक्षयकडे येते की नाही हे मी तुम्हाला आज प्रॉमिस करत आहे. तेव्हा त्यावरती तरी सुद्धा शशिकांतचा काही विश्वास बसत नाही. तो वैतागून म्हणतो की सोरा अगं हे सगळं काही तुझ्या मनातील बुडबुडे आहेच, असं काही होणार नाही वास्तव्यात. आणि सोरा मात्र आता शशिकांत आणि पार्वती आजी यांच्याशी पैंज लावते. आता तिघंही एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि शशिकांत म्हणतो की हो लागली. तर आता रमा अक्षयला एकत्र येण्यासाठी आता ह्या तिघांची पैंज लागलेली असते. त्यानंतर आता ठरलेल्या ठिकाणी मात्र आता ही रमा गाडीतून अक्षयला भेटायला येते. ती पण आज स्वतः ती गाडी घेऊन आलेली असते, आणि आलेल्या त्या ठिकाणी मात्र आणि आता हा अक्षय तिला खिडकीतून पाहत असतो. रमा आता तेथे अगदी म्हणजे गाडीमध्येच बसलेली असते आणि अक्षयला बघत असते. अक्षय मात्र आता तिच्याकडे खोशून अगदी बघतच असतो, कारण आता रमाने 2 वेण्या घातलेल्या आहेत आणि तो पहिल्या भेटीतला जो ड्रेस आहे तर तो ड्रेस मात्र तिने
घातलेला आहे. जेथे मात्र आता त्यांची ही जागा ठरलेली आहे तर तेथे रमा ही अक्षयची वाट बघत असते. गाडीच्या खाली उतरते तेव्हा आता रमा इकडे तिकडे बघते आणि आता तिला तो अक्षयचा म्हणजे मेसेज आठवतो, कारण सकाळी 10 वाजता त्याने तिला भेटायला बोलावलेलं आहे. परंतु आता इकडे तिकडे बघितलं तर कुठेही अक्षय दिसत नाही. नक्की ते अजून आले किंवा नसतील काय माहिती. मी त्यांना आता एक फोन करून बघते, बघूयात की ते मस्करी वगैरे काही करत तर नसेल ना. बाजूला उभा राहून बघत असतो आणि आता जे काही फोन आहे रमाचे फोन त्याच्या मोबाईलवर येत असतात आणि अक्षय मात्र चोर पावलांनी येत असतो, कारण त्याला रमाला धडक द्यायची असते आणि रमा सुद्धा आता अक्षयला शोधत असते. अक्षय तिला काही कुठेही दिसत नसतो आणि तेवढ्यात आता अक्षय गंमत करतो. अक्षय मात्र अगदी तिच्या जवळ येतो आणि आता तिच्या पायात जी चप्पल आहे त्यावरून तिचा पाय घसरतो आणि अक्षयला धक्का लागतो आणि धक्का लागून आता दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आता पहिल्या भेटीत जे काही त्यांचं भांडण झालेलं आहे तर तेच भांडण त्यांचं आत्ता सुद्धा होत आहे. आता मात्र अक्षय तिला बोलत असतो, डोळ्यांना काही तुझ्या व्यवस्थित दिसत नाही का? तेव्हा रमा म्हणते की हे बघ, जे नीट बोलायचं आहे तर ते नीट बोल, त्यामुळे नीट बोलायचं. अगं तुझ्या समोर असा छान असा मस्त हँडसम पुरुष उभा आहे, मग तुला त्याच्याशी कसं बोलायचं हे सुद्धा नाही कळत का? बघ, ऑलरेडी माझ्या डोक्याची पूर्णपणे मंडई झालेली आहे, त्यामुळे तू आणखीन त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा आता रमा म्हणते की हो, तुमच्या डोक्याचं तर फक्त आणि फक्त एक मोठा भोपळा दिसत आहे, येथे भाजीपाला कुठेही दिसत नाही. तेव्हा लगेच आता अक्षय रागानेच म्हणतो की काय बोलतेस आणि कशी ह्या मुलीची अगदी चराचरा चुरूचुरू जीभ चालत आहे. आता मात्र ह्या दोघातील जे भांडण सुरू आहे तर आता जे तेथून जाणारे येणारे लोक आहेत तर ते मात्र त्यांच्याजवळ येऊन उभं राहत असतात आणि त्यांचं भांडण ऐकत असतात आणि कडू कारल्यासारखी येथेच उभी आहे आणि स्वतःला काय समजते. तेव्हा आता रमा म्हणते की बघा हो, हा माणूस स्वतःला काय समजतो. आणि तेवढ्यात रमा जेव्हा आपलं बोट पुढे करते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की नक्की हे अक्षय आहेत आणि ती अगदी शांत होते. अक्षय तिच्याकडे बघून हसत असतो. तेव्हा आता रमाला अक्षयला मात्र त्यांचं पहिल्या भेटीतलं भांडण आठवतं. तेव्हा त्यांची सुद्धा अशी धडक झालेली होती आणि रमा त्याला इतकं काही बोललेली आहे की पाट्यावर ठेचून काढेल आणि ठेचा लावेल मी तुमचा अगदी मिरची सारखा. आणि आता मात्र तेव्हा त्यांच्याजवळ एक बाई आलेली असते आणि त्या दोघातील भांडण बघून ती विचारते की तुमचं काय सुरू आहे. तेव्हा आता लगेच रमा तेव्हा म्हणलेली असते की बघा काकू, याने तर मला अगदी धक्का दिला आणि मीच खाली पडले असते आणि वर तर तो मलाच बोलतोय आणि मी का त्यांना धक्का मारेल. आणि तेवढ्यात तेथे सीमा सुद्धा आलेली असते आणि सीमा मात्र आता हे सर्व तिला विचारत असते आणि रमा मात्र आता ही सीमाला सांगत असते. आता सीमा ही अगदी तिच्याकडे बघून खुशून हसते. तेव्हा आता रमा ही अक्षयला म्हणते की एक मिनिट, येथे मात्र काकू आहेत ना, त्या मात्र ठरवतील की काय नक्की कोणाची चूक आहे. तेव्हा आता अक्षय रमाला म्हणतो की बाद झाले, बास आता, मीच बघून चालत होते आणि तूच न बघता चालत होती आणि मला येऊन धडकली. तेव्हा आता रमा त्याला म्हणलेली असते की एक करपलेल्या शेंगदाण्या चोर ते चोर, परंतु वर शिरजोर सुद्धा. तेव्हा मात्र आता लगेच रमा ही म्हणते की हे तर आपली पहिल्या भेटीत झालेलं आहे आठवण. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, तुला तर आठवले आणि फक्त आता फरक इतका आहे की माझ्या जागी तू आहेस आणि तुझ्या जागी मी आहेस. तेव्हा मात्र तू तिखट असे अगदी वाटाण्यासारखी होती आणि मी मात्र अगदी बिचारा गरीब होतो. आता सुद्धा मी तसंच आहे, पण आता काय सांगायचं. रमा अक्षयकडे बघत असते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती अक्षयला म्हणते की तुम्ही सेम टू सेम तसेच कपडे घातलेले आहे. तर तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू सुद्धा मी तुला सांगितल्याप्रमाणे माझ्या 2 वेण्या घालून अगदी तयार होऊन आली, ते पण माझ्यासाठी. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं. रमा म्हणते की आपण प्लीज हे सर्व करायला नकोय आणि हे बघा, मला सर्व काही ते आठवल्यानंतर खूप त्रास होतोय आणि त्या जुन्या आठवणीमध्ये मला नाही रमायचं, प्लीज, असे बोलून आता ती तेथून जायला निघते. तेव्हा रमा आता अगदी तिचा पाय घसरून खाली पडणार, तोच लगेच अक्षय तिला पुन्हा धरतो आणि तिला पडल्यापासून वाचवतो. तेव्हा आता त्याने तिच्या हाताला धरलेलं असतं. तर रमा घाईने आपला हात मागे घेते आणि बाजूला होते. तेव्हा अक्षय म्हणतो की कोणी जर आता मदतीचा असा हात पुढे करत असेल तर नाही म्हणू नये. आणि तेव्हा आता रमाला तो क्षण पुन्हा आठवतो की कारण जेव्हा मागं त्यांची पहिलीच भेट आधी झाली होती आणि रेवा त्यांच्या समोर असते. आता मात्र रेवाने त्याला ढकलून दिलेलं असतं आणि तो खाली पडलेला असतो. आता मात्र रमा त्याला बघून म्हणते की तुम्ही, आणि त्याला मात्र अगदी मदतीचा हात म्हणजे उठवायला पुढे करते. तेव्हा अक्षयने तेव्हा तिचा हात अगदी नाकारलेला असतो आणि स्वतःचा तो स्वतः उठलेला असतो आणि म्हटलेला असतो की मला कुणाच्याही आधाराची गरज नाही, इट्स ओके.
तेव्हा आता रमा त्याला म्हणलेली असते की असं कोणीतरी अगदी चांगल्या विचारांचा हात पुढे केला तर अगदी आपल्या मनाने त्याला तो स्वीकारावा, कारण आधार देणारे हात कमी असतात. आधाराची किंमत तेव्हाच कळत असते कारण तेव्हा तो द्यायला कोणीच राहत नसतं. आणि हे सर्व माझे बाबाच मला सांगायचे. हे सर्व काही आता दोघांना आठवतं तर रमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि रमा आता अगदी अक्षयकडे सारखी बघत असते. आणि अक्षय तिला म्हणलेला असतो की हे पग कधी मात्र आता भाकर तुकडा जरी समान आपल्या समोर आला तरी सुद्धा अगदी समाधानाने तो खावा, अगदी आनंदाने, गोड घास समजून. त्यामुळे हे पग रमा आता रडायचं नाही प्लीज. हे पग आता मात्र आपल्याला कायमचंही संपवायचं आहे की नाही, त्यासाठी मात्र पुन्हा एकदा भूतकाळातील त्या सर्व आठवणी आहे तर त्या जगाव्या तर लागतीलच. तेव्हा आता रमा सारखी अक्षयकडे पाहत असते. आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता रमा अक्षय विठुरायाच्या मंदिरात येतात आणि आता ते मंगळसूत्र अक्षयने आपल्या सोबत आणलेलं असतं. तो मात्र ते मंगळसूत्र घेऊन हातामध्ये घेतो आणि आता दोघेही देवासमोर हात जोडून उभे असतात. आणि अक्षय आता म्हणतो की ज्या देवाच्या साक्षीने आपण एकत्र आलो होतो त्याच देवाच्या साक्षीने मात्र आपण नात्याचा शेवट करूयात. पण रमा आता अगदी अक्षयकडे बघत असते आणि अक्षय ते मंगळसूत्र विठुरायाच्या पायाशी ठेवतो आणि रमा रडत देवाला हात जोडत म्हणते की हे बघ देवा, आजपासून हे नातं तुझं तुलाच अर्पण राहील. आता मात्र आमचा या मंगळसूत्रावर कोणताही हक्क उरलेला नाही. रमा रडत हे सर्व बोलत आहे तर अक्षय तिच्याकडे अगदी धक्क्याने बघत आहे. म्हणून दोघेही तेथून जायला निघतात आणि त्याच वेळेस विठुरायाचा अगदी खरंच एक चमत्कार होतो. म्हणजे आता विठुरायाच्या गळ्यातील जो काही हार आहे तर तो तेथे मंगळसूत्रावर अगता खाली पडणार असतो आणि त्या अगोदर देवासमोरील जे काही पंच पाळा आहे तर तो मात्र अगदी ही वारेची झुळूक येते आणि ते सगळं कुंकू आहे त्यातील तर ते रमा अक्षयच्या जे नावाचं मंगळसूत्र आहे त्यावर अगदी सांडते. आणि आता असं झाल्यानंतर मात्र गुरुजी तेथे येतात आणि आता हे दोघे तिथून जायला निघतात. तोच लगेच गुरुजी त्यांना थांबा असं म्हणतात आणि रमा अक्षय आता मागे वळून बघतात. गुरुजी काय असं म्हणतात तर आता गुरुजी त्यांना सांगतात की हे बघा, साक्षात माऊलीने मात्र कुंकवाचा आहेर देऊन तुमच्या नात्याला आशीर्वाद दिलेला आहे. तर रमा जेव्हा ते मंगळसूत्र बघते तर तिला धक्काच बसतो. परत गुरुजींनी ते मंगळसूत्र आता रमाच्या हातात दिलेलं असतं. रमा आणि आता हे अक्षय दोघेही एकमेकांकडे अगदी आश्चर्याने बघत असतात. किंवा मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.